श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 18. भास्कर पाटलांचा अनाठायी हट्ट. एकदा श्री गजानन महाराज अकोला येथे गेले असताना विष्णूसा या भक्ताला श्री गजानन महाराजांना आपल्या घरी मलकापूर येथे नेण्याची इच्छा झाली. त्याने भास्कर पाटलांशी बोलणे केले. भास्कर यांनी श्री गजानन महाराजांना न विचारता परस्पर मलकापुरास येण्याचे काबूल केले. श्री गजानन महाराजांनी जाण्यास नकार दिला, तरीही भास्कर यांनी हट्ट न सोडता रेल्वे अधिकाऱ्यास विनंती करून श्री महाराजांकरिता गाडीचा डबा खाली करविला आणि श्री महाराजांना बळेबळेच डब्यात बसवले. मात्र गाडी सुटण्याचा घंटा होताच श्री गजानन महाराजांनी हा डबा सोडून बायकांच्या डब्यात प्रवेश केला. तेव्हा भयभीत झालेल्या बायकांनी गाडी थांबवली. स्टेशन मास्तरांनी आदर दाखवून श्री गजानन महाराजांना खाली उतरविले. परंतु एका उर्मट हवालदाराने हे प्रकरण उगीचच ताणले. परिणामी श्री गजानन महाराजांविरुद्धची तक्रार कोर्टात गेली. पुढे श्री गजानन महाराजांचे मलकापुरास जाणे झाले नाही. हे प्रकरण कोर्टात गेल्याने सर्वांचाच वेळ वाया जाऊन निष्कारण मनस्तापही झाला. शिवाय भास्कर पाटलांस 5 रुपयांचा दंड भरावा लागला. कुणाच्याही इच्छेविना व संमतीविना केलेले कार्य कसे निष्फळ ठरते हेच जणू श्री गजानन महाराजांनी या प्रसंगातून दाखवून दिले. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 19. द्वाड गाय शांत झाली. गोविंदबुवा टाकळीकरांच्या द्वाड घोड्याप्रमाणे बाळापूरच्या सुकलाल अग्रवालची गायही द्वाड होती. द्वाडपणाच्या बाबतीत तिने गावामध्ये नुसता कहर माजवला होता. म्हणून सुकलाल व अन्य ग्रामस्थांनी गायीला पकडले आणि तिला साखळदंडांनी जखडून शेगाववास आणले. त्या गायीची अवस्था पाहून श्री गजानन महाराजांचे अंतःकरण द्रवले. त्यांना अतिशय दया आली. गायीच्या गळ्यातील साखळदंड स्वहस्ते दूर करून श्री गजानन महाराजांनी तिला मुक्त केले. तेव्हा ती द्वाड गाय शांत झाल्याचे सर्वांना जाणवले. श्री गजानन महाराजांच्या सहवासात येताच गायीचा स्वभाव पालटला. गायीने डोळ्यात पाणी आणून श्री गजानन महाराजांभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा श्री गजानन महाराजांनी तिला प्रेमाने थोपटले. ही गाय पुढे श्री गजानन महाराजांच्या नित्यसेवेत होती. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 20. भास्कर पाटील समाधीस्थ झाले. श्री गजानन महाराजांचे परमभक्त भास्कर पाटील यांचे आयुष्य पिसाळलेला कुत्रा चावल्याचे निमित्त होऊन संपुष्टात आले. भास्कर पाटीलांना पुनर्जन्म घ्यावा लागू नये, तसेच त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषाचा त्रास होऊ नये म्हणून श्री गजानन महाराजांनी भास्कर यांना त्यांच्या आयुष्यातील शिल्लक राहिलेले दिवस शांतपणे जगू दिले आणि अखेरीस नियोजित काळानुसार समाधी दिली. श्री गजानन महाराजांच्या कृपेने भास्कर पाटील यांना मोक्षगती लाभून त्यांची जन्ममरणाच्या फेऱ्यापासून मुक्तता झाली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 21. कावळ्यांनी श्री गजानन महाराजांच्या आज्ञेचे पालन केले. श्री गजानन महाराजांनी भास्कर पाटील यांना जीवनमुक्त करून थेट मोक्ष दिल्यामुळे त्यांचे अंत्यकर्म करण्याचे प्रयोजन उरले नाही. म्हणून भक्तमंडळींनी भास्कर पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे पंधत बसली. भोजन सुरू झाले. मात्र अंत्यकर्म न झाल्यामुळे चिडलेल्या कावळ्यांनी निषेध प्रगट करीत जेवणाऱ्या मंडळींना अतिशय त्रास दिला. तेव्हा काहींनी तिरकमठे घेऊन कावळ्यांना मारण्याचे ठरवले. ही गोष्ट श्री गजानन महाराजांच्या कानावर आली. तेव्हा त्यांनी कावळ्यांना मारू नये असे सांगितले. शिवाय कावळ्यांनाही तेथे न येण्याची विनंती केली. श्री गजानन महाराजांनी केलेल्या आवाहनानुसार कावळे तिथे फिरकले नाहीत. श्री महाराजांची आज्ञा पशुपक्षी देखील पाळीत असत, हेच यावरून दिसून येते. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 22. गंगाभारती रोगमुक्त झाला. एकदा महारोगाने ग्रासलेला गंगाभारती नावाचा एक गोसावी श्री गजानन महाराजांच्या दर्शनास आला असता श्री गजानन महाराज त्याच्या अंगावर थुंकले. हा आपल्यासाठी प्रसाद असावा ह्या भावनेने श्री गजानन महाराजांची थुंकी गंगाभारतीने सर्वांगास चोळली. इतकेच नाही तर ह्या प्रसंगानंतर श्री गजानन महाराजांनी स्नान केलेल्या जागेवरील ओली माती त्याने नित्यनेमाने सर्वांगास लावण्यास सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगाभारतीचा महारोग हळूहळू पूर्णपणे बरा झाला आणि काही दिवसातच तो कायमचा रोगमुक्त झाला. श्री गजानन महाराज कथा
संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 23 चंदन चावल बेल की पतिया. श्री गजानन महाराजांना गायन तसेच भजन कीर्तनाची अतिशय आवड होती. चंदन चावल बेल की पतिया हे मीराबाईचे भजन श्री गजानन महाराज मोठ्या आवडीने गात असत. गंगा भारतीला सुमधुर गळ्याची देणगी लाभली होती. गंगा भारती महारोगातून खडखडीत बरा झाला तेव्हा त्याच्याकडे गायनाची सेवा दिली गेली. दररोज सायंकाळी श्री गजानन महाराजांना भजन ऐकवत गंगा भारती भजन कीर्तन व पदे उत्कृष्ट रीतीने म्हणत असे आणि श्री गजानन महाराजांसोबत सर्वांचेच मन रिझवत असे. त्याचे गायन ऐकून श्री गजानन महाराज तल्लीन होत असत. पुढे काही दिवसानंतर श्री गजानन महाराजांच्या आज्ञेने गंगा भारती मलकापुरास निघून गेला. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 24 श्री गजानन महाराजांनी गणू जवरे याला जीवनदान दिले. शेगावात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने सुरुंग लावून विहिरी तयार करण्याचे काम सर्वत्र चालले होते. अशाच एका विहिरीवर गणू जवरे काम करीत होता. विहिरीस सुरुंग लावण्याचे काम सुरू असताना सुरुंगासाठीची दारू मध्येच अडकून राहिल्याने पेट घेत नव्हती. म्हणून मुकादमाने गणूला पाठवले. हे काम जोखमीचे होते, मात्र घरच्या गरिबीमुळे गणूपुढे कुठलाच पर्याय नव्हता. त्याने दारूची पुंगळी पुढे सरकवली तसे सुरुंगाचे धडाधीर स्फोट झाले. गणूने श्री गजानन महाराजांचा धावा केला. तेवढ्यात त्याच्या हाती दगडाची कपार लागली. श्री गजानन महाराजांच्या कृपेने कपारीच्या आडोशाला बसलेला गणू जीवावरच्या संकटातून वाचला. सुरुंगाच्या स्फोटामुळे सगळीकडे दगड उडाले असले तरीही गणूला मात्र इजा झाली नाही. श्री गजानन महाराजांच्या कृपेने गणू जवरे सुखरूप व सही सलामत बाहेर पडला. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 25 वठलेल्या आंब्याला पालवी फुटली. श्री गजानन महाराजांच्या दरबारात अनेक शिष्य व भक्तगण होते. त्यातील पितांबर शिंपीसारखे काही शिष्य श्री गजानन महाराजांच्या अगदी निकट होते. याच कारणाने अन्य काही भक्त आकासाने पितांबराचा द्वेष करीत असत. एकदा एका किरकोळ प्रकरणावरून भक्तमंडळींमध्ये वादंग माजला आणि त्याचाच परिणाम म्हणून श्री गजानन महाराजांनी पितांबराला आपल्यापासून दूर जाण्यास सांगितले. श्री गजानन महाराजांपासून दूर निघालेला पितांबर दुःखी अंतःकरणाने मजल दरमजल करीत कोंडोली गावास जाऊन पोहोचला. मात्र कोंडोली येथे त्याला कुणीही श्री गजानन महाराजांचा शिष्य म्हणून मान्यता दिली नाही. उलटपक्षी श्री गजानन महाराजांचा शिष्य असशील तर गावातील वठलेल्या आंब्याचे झाड पुन्हा पर्णयुक्त करून दाखव असे पितांबरास आव्हान दिले. पितांबराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही त्याचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा पितांबराने गुरुमाऊली श्री महाराजांचे मनोमन स्मरण करून त्यांचा नामगजर केला आणि आश्चर्य घडले. पर्णहीन व वठलेल्या अशा त्या आंब्याच्या झाडाला हिरवीगार पालवी फुटली. सर्वांनी श्री गजानन महाराज आणि पितांबर यांचा जय जयकार केला. पुढे पितांबर कोंडोली येथेच कायमस्वरूपी स्थिर झाला. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 26 बंडू तात्यास धनलाभ. सर्वांना मदत करणारा, प्रसंगी कर्ज काढून सर्वांची सरबराई करणारा बंडू तात्या जेव्हा कर्जबाजारी झाला तेव्हा आप्त व सगळे सोयऱ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. सर्वांनी त्यास धिक्कारले. निराश झालेल्या बंडू तात्याने अखेर हिमालयात जाऊन आत्महत्या करण्याचे ठरवले. त्यानुसार तो रेल्वे स्टेशनवर तिकीट काढावयास गेला असता तिथे अवचितपणे आलेल्या एका ब्राह्मणाने त्याला शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनास जाण्याचा सल्ला दिला. बंडू तात्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनास गेला तेव्हा रेल्वे स्टेशनवर भेटलेला माणूस अन्य कुणी नसून श्री गजानन महाराजच होते हे त्यास उमगले. श्री महाराजांनी त्याला व्यवहारोपयोगी युक्तीच्या 4 गोष्टी सांगून शेतातील बाभळीच्या झाडाखाली खोदण्यास सांगितले. श्री गजानन महाराजांच्या सांगण्यावरून बंडू तात्याने शेतातील बाभळीच्या झाडाखाली खोदकाम केले असता त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा मिळाला. या अकस्मात धनलाभामुळे बंडू तात्या ऋणमुक्त झाला व पुढे सुखाने संसार प्रपंच चालवू लागला. कथा क्रमांक 27 श्री गजानन महाराजांच्या कृपेने साक्षात नर्मदा माता प्रगट झाली.
एकदा बंकटलाल आणि अन्य 4 भक्तांनी श्री गजानन महाराजांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ओंकारेश्वर तीर्थक्षेत्री नेले. सोमवती पर्वाच्या निमित्ताने गेलेल्या त्या सर्वांना श्री ओंकारेश्वराचे दर्शन मनाजोगते घडले. येताना बैलगाडीच्या प्रवासात सर्वांना अनंत अडचणी आल्या होत्या. त्या कारणाने जातेवेळी नावेतून नदीपार व्हावे यास्तव सर्व मंडळी नावेमध्ये बसली. पाण्यातून अर्धे अंतर कापल्यावर एकाएकी नावेस छिद्र पडले आणि त्यातून पाणी येऊ लागले. मृत्यूच्या भयाने नावाडी पाण्यात उडी टाकून पसार झाला. नावेमधील सर्व मंडळी घाबरली. श्री गजानन महाराजांना इच्छेविरुद्ध येथवर आणल्याचा हा प्रताप आहे हे सर्वांना उमगले. तेव्हा सर्वजण निमूटपणे श्री गजानन महाराजांना शरण गेले. श्री महाराजांनी त्यांना नर्मदा मातेचे स्मरण करावयास सांगितले. सर्वांनी मनोभावे नर्मदा स्मरण केले असता साक्षात नर्मदा नदी तिथे स्त्री रूपाने प्रगट झाली व श्री महाराजांना वंदन करती झाली. नर्मदेने साऱ्यांचेच प्राण वाचवले. नावेला पडलेले छिद्र बुजले आणि सर्व मंडळी पैल तीरास सुखरूप पोहोचली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 28. अशानेच हाती बेड्या पडतात. शिवजयंतीच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना अकोला येथे निमंत्रित करण्यात आले होते. दादासाहेब खापर्डे, भावे, देसाई या अकोल्यातील मातब्बर मंडळींनी श्री गजानन महाराजांना सभेस उपस्थित राहावे अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देत श्री गजानन महाराज लोकमान्यांच्या सभेला उपस्थित राहिले. सभेत भाषण करीत असताना लोकमान्यांनी ब्रिटिश सरकारच्या जुलमी कारभारावर कोरडे ओढले. मात्र त्यांच्या भाषणातील एका मुद्द्यावर श्री गजानन महाराजांनी नापसंती व्यक्त केली व अशानेच हाती बेड्या पडतात असे सूचक वक्तव्य केले. पुढे त्या भाषणाचा संदर्भ देत ब्रिटिश सरकारने लोकमान्यांवर खटला भरला आणि त्यांची रवानगी मांडले येथील कारागृहात केली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 29. गीतारहस्य ग्रंथाची जन्मकथा. लोकमान्यांना मंडाले येथे कारागृहात ठेवण्यात आले. दादासाहेब खापर्डे यांनी टिळकांची मुक्तता व्हावी अशी विनंती श्री गजानन महाराजांना करण्यासाठी कोल्हटकरांना शेगाव येथे पाठवले. कोल्हटकरांनी श्री गजानन महाराजांकडे टिळकांच्या सुटकेच्या बाबतीत विचारणा केली असता श्री गजानन महाराजांनी या खटल्यातून टिळकांची मुक्तता होणे कठीण आहे, मात्र याच काळात त्यांच्या हातून अजरामर कार्य घडेल असे स्पष्टपणे सांगून टिळकांकरिता भाकरीचा प्रसाद पाठवला. लोकमान्यांना श्री गजानन महाराजांचे भाकीत सांगण्यात आले आणि त्यांना श्री गजानन महाराजांनी पाठवलेला प्रसादही देण्यात आला. टिळकांच्या मुखामध्ये दात नव्हते तरीही त्यांनी प्रसादरूपाने मिळालेला भाकरीचा तुकडा चघळून खाल्ला व श्री महाराजांचे बोल खरे होणारच असे सांगितले. श्री गजानन महाराजांची वाणी खरी ठरली. मंडाले येथील कारागृहात असताना लोकमान्यांनी गीतारहस्य या अजरामर ग्रंथाचे लेखन केले. श्री गजानन महाराजांच्या कृपेने श्रीमद भगवद्गीतेवर सार्थ व सटीक टीका करणारा कर्मपर असा अद्वितीय ग्रंथ लोकमान्यांच्या हातून लिहिला गेला.